नमस्कार. सैरंध्रीचं सुदेशना राणीच्या महालामध्ये केशसंभाराचं रंगभूषेचं काम व्यवस्थित चाललंय असं वाटत असतानाच सुदेशनेचा भाऊ कीचक याची द्रौपदीवर खूप वाईट नजर पडते. काहीही करून द्रौपदी आपल्या उपभोगासाठी आपल्या महालात यायला हवी असं त्याला वाटतं. द्रौपदी सोबत त्याला आपल्या महालाचा रंगमहाल करायचा आहे आणि तो तिला प्राप्त करण्यासाठीच्या कोणत्याही गोष्टी करायला तयार आहे. एके दिवशी त्यानं आपल्या बहिणीला म्हणजे राणी सुदेशनेला सांगितलं की जशी तुझी सेवा करते आहे तशी माझी सेवा करायला काय हरकत आहे, तिला माझ्या सेवेसाठी पाठव. राणीनं मी बघते प्रयत्न करून असं म्हणताच ती राणी असल्याची आठवण करून दिली आणि राणी असल्याची आठवण करून दिल्याबरोबर अहंकार फुलविल्याबरोबर सुदेशनेनं द्रौपदीला बोलावून सांगितलं, माझ्या भावाला तुझ्या काही सेवेची आवश्यकता आहे. हा मद्याने भरलेला कुंभ घेऊन रात्रीच्या वेळी तू त्याच्या महालात नेऊन ठेवावा अशी माझी तुला आज्ञा आहे आणि ती आज्ञा तू पाळावीस. सैरंध्री म्हणते, महाराणी मी गंधर्वाची पत्नी आहे आणि हे माझे गंधर्वपती मला परवानगी देतायत ते फक्त रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा करण्याची, ही अशी मद्य नेऊन ठेवण्याची कामं करण्याची परवानगी त्यांनी मला दिलेली नाही आहे. तेव्हा कृपया मला असा काही वेगळा प्रकार करायला सांगू नका एवढी माझी विनंती आहे. सुदेशना चिडती आहे, म्हणते की तुला मी सांगितलेलं काम ऐकावं लागेल, तू दासी आहेस हे लक्षात ठेव. आता द्रौपदीचा नाईलाज झालाय, कारण मोठा काळ काढायचा आहे. साधारणतः वर्षभराचा काळ या दरबारात निघाला पाहिजे आणि ती मौन राहते, संमतीही देत नाही. कारण हो, मद्याचा प्याला, मद्याचं चषक, कुंभ नेऊन ठेवते असं तिचं मनही म्हणत नाही आणि नाहीही म्हणता येत नाही. काय करायचं, ती मौन राहते आणि त्या मौनाला सुदेशना सुद्धा संमती समजून ती कीचकाला सांगते की आज रात्री द्रौपदी तुझ्या महालामध्ये मद्याचा चषक घेऊन येईल. इकडे कीचक खुश आहे. दरम्यानच्या काळामध्ये द्रौपदी आपल्या पतीला, आता तिला भेटता तर येणार नाहीये ना, तिला भेट घेता येणार आहे कंकाची, ना तिला बृहन्नडेला हे सांगता येणार आहे, ना तिला भीमाला हे सांगता येणार आहे. सांगायचं कसं हा प्रश्न तिच्या समोर आहे. तरीही ती वेळ घेते आणि कंकाकडे जाऊन पोचते. कंकाला म्हणते की असं मला निरोप आलेला आहे आणि माझ्यासोबत काहीतरी अभद्र घडण्याची शक्यता आहे. युधिष्ठिर तिला सल्ला देतो की काहीही करून आज्ञाही पाळावी आणि आपल्या सोबत काही अभद्र होणार नाही याची काळजीही घ्यावी. शब्द मोठे सुंदर आहेत पण भावना मात्र बघ बाई तू तुझं असाच त्याचा अर्थ होतो. जेव्हा कंक असा सल्ला देतो तेव्हा बृहन्नडेकडून काही वेगळी अपेक्षा असू शकेल असं तिला वाटत नाही. बृहन्नडा काही वेगळं सांगेल असं तिला वाटत नाही आणि तिचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याकडे ती जाते. विश्वास कोणावर आहे? भीमावर. अधिक प्रेम आहे. बघा, पुन्हा मी तेच वाक्य सांगतो की पराक्रमी पुरुषावरच स्त्रिया अधिक लुब्ध होत असतात. काळजी घेणाऱ्या माणसावरच स्त्रिया प्रेम करत असतात. जो आपल्यावरती प्रेम करतो, आपली काळजी घेतो, त्याच्यावर जास्त प्रेम असतं. ज्या वेळी द्रौपदीवर शंका आलेली आहे, संकट आलेलं आहे, त्यावेळी भीम पुढे आलाय. त्यामुळं ती पुन्हा हळूच चोरून लपून बल्लवाला भेटते आणि बल्लवाला सांगते की असं असं घडलंय आणि मला त्या कीचकाने आपल्या महालात मद्याचा चषक घेऊन बोलवलेलं आहे. प्रचंड राग येतो भीमाला स्वभावाप्रमाणे. तो म्हणतो की बाकी गेलं खड्ड्यात, तुझी प्रतिष्ठा, तुझा सन्मान वाचवणं आवश्यक आहे, म्हणून मी त्याला धडा शिकवतो. भीम एक डाव आखतो. तो म्हणतो की बृहन्नडा जेव्हा उत्तरेला नृत्याचे धडे देत असेल तेव्हा तो
तबला वादन करत असतो, मृदंग वादन करत असतो आणि त्या मृदंग वादनाचा आवाज महालामध्ये जास्त चाललेला असतो. याच काळामध्ये मद्याचा प्याला घेऊन, ती सुरी घेऊन मी स्वतः स्त्री रूप धारण करून कीचकाच्या महालात जाऊन बसेल. तू जाऊ नकोस, ते तुझं काम नाहीये. आणि तू समजून कीचक माझ्याजवळ येईल तेव्हा त्याला मी धडा शिकवतो. ठरतं. सैरंध्री सगळ्या गोष्टी भीमावर सोपवून, बल्लवावर सोपवून मोकळी होते आणि सैरंध्रीच्या पोशाखाला आपल्या अंगावर घेऊन कीचकाच्या महालातलं दीपनिर्वाण करून, मिनमिनता दिवा ठेवत, अंदाज येऊ नये असं करून ते मद्याचा प्याला ठेवून कीचकाच्या महालात तो त्याच्या गादीवरती, त्या मंचकावरती जाऊन विराजमान होतो. एक सांगून ठेवतो, मंचक पलंगाला म्हणतात. जे जे व्यासपीठाला मंचक म्हणतात ना, त्याने जरा लक्षात ठेवावं. म्हणजे मला बऱ्याच वेळेला हसू येतं, आता प्रमुख पाहुणे मंचकावर विराजमान होतील म्हटल्यावर त्यांना नेमकं बोलवतात कुठे हा प्रश्न माझ्या समोर पडतो. मंच आणि मंचकातला फरक समजून घ्या. मंचक पलंगाला म्हणतात, मंच व्यासपीठाला म्हणतात, जिथून भाषण करत असते त्याला म्हणतात. मला हसू येतं नेहमी की आता प्रमुख पाहुणे मंचकावर विराजमान होतील म्हटलं की पाहुण्यांच्या मनात गुदगुल्या होत असतील, आता झोपायला मिळणार म्हणून. जाऊ दे, तो विषय नाहीये. आपला विषय जरासा वेगळा आहे. कीचकाच्या मंचकावर भीम स्त्रियांचा पोशाख घालून तिथे बसलेला असतो आणि सैरंध्रीनं आणलेलं मद्य पिऊन आधीच त्याच्या अंमलात आलेला कीचक आता सैरंध्रीच्या बाहुपाशात जायला उत्सुक झालेला असतो. त्याला अंदाजही येत नाही. आधीच अंधार, त्यात दारू पोटात गेलेली, तिचा अंमल डोक्यामध्ये, आणि ज्या सैरंध्रीला प्राप्त करण्याची इच्छा आपण मागच्या अनेक दिवसांपासून व्यक्त करतो आहोत, तीच प्रत्यक्ष मंचकावर विराजमान होऊन आपल्याला बाहुपाशात घेण्यासाठी उत्सुक झाली आहे. हाच भाव कीचकाला अधिक उद्युक्त करतोय. कामातुराणाम न भयम न लज्जा. ना लाज वाटते ना भय वाटतं. बहिणीला तुझी दासी पाहिजे आहे म्हणताना लाज वाटली नाही, आणि आता तिथं कोण असेल ना आपलं काय होणार आहे याचं भय सुद्धा वाटलं नाही. नुसता कामातूर नाही आहे, तर तो मदिरेच्या आहारी सुद्धा गेलेला आहे. म्हणजे मदिरेचा अंमल आहे, कामाचा कैफ आहे, आणि या सगळ्याला घेऊन कीचक भीमाला सैरंध्री समजून त्याच्या बाहुपाशात जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ज्या क्षणी कीचक भीमाच्या बाहुपाशात जातोय त्या क्षणी कीचकाचं मुंडकं आपल्या मजबूत बाहूत घेऊन असा तुडवतो ना भीम, त्याला असा तुडवतो. थोडासा सावध होतो, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. दोघांच्या मध्ये थोडंसं युद्ध होतं, पण या युद्धात जे जे काही आवाज होतील त्या आवाजाला दाबण्याचं काम तिकडे बृहन्नडा मृदंग वाजवून उत्तरेला नृत्य शिकवताना जे आवाज करते त्या आवाजामध्ये दबले जातात. त्यामुळं कीचकाच्या महालातले हे मल्लयुद्धाच्या आवाजाला बाकीच्या पर्यंत पोहोचवता येत नाही, आणि हा बल्लव आणि युद्ध करतो त्या कीचकाच्या सोबत. या युद्धात असे काही वर्मी घाव घालतो की कीचक आ वासून पडलेला असतो आणि त्याचा मृत्यू झालेला असतो. आपल्या पत्नीकडं वाकड्या नजरेनं बघणाऱ्या कीचकाला यमसदनी पाठवून बल्लव शांत होतो खरा, पण त्यानंतर एक वेगळंच महाभारत, पुन्हा एक महाभारत त्या दरबारामध्ये घडणार असतं. कारण कीचकांच्या भावालाही कळतं, सुदेशनेलाही कळतं, आणि त्या शंकेतून जे काय होणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.